आपसी विवाद में लोग क्या क्या नहीं कर गुजरते। नागपुर में हुए ऐसे ही एक मामले में पुलिस ने 4 लोगों को हिरासत में ले लिया। सभी आरोपियों को अदालत में पेश किया गया, जहां से उन्हें 2 दिन की पुलिस रिमांड पर रवाना कर दिया गया। यह मामला 24 जून को जरीपटका पुलिस स्टेशन के तहत सामने आया, जहां सड़क से जा रहे आर्यन खोबड़ागरी को रोककर उससे छीना झपटी कर आरोपी उसकी एक्टिवा लेकर फरार हो गए। आर्यन की शिकायत पर जरीपटका पुलिस स्टेशन में मामला दर्ज किया गया। पुलिस ने इस मामले में तुरंत कदम उठाते हुए सभी 4 आरोपियों को गिरफ्तार कर उन्हें अदालत में पेश किया, जहां से उन्हें 2 दिन की पुलिस रिमांड पर रवाना किया गया। पुलिस का कहना है कि आरोपियों ने आपसी रंजिश के चलते वारदात को अंजाम दिया। पुलिस आगे की जांच में जुटी हुई है। पोलीस ठाणे जरीपटका हद्दीमध्ये दिनांक 24/6/2025 रोजी आर्यन खोब्रागडे नावाच्या व्यक्तीला 4 लोकांनी मारहाण केली होती आणि त्याच्याजवळून एक मोबाईल आणि त्याची ॲक्टिवा हिसकावून घेऊन पळून गेले होते आणि त्यास नारी रोडवर सोडून दिले होते। त्या संदर्भात आर्यन खोब्रागडेने दिलेल्या रिपोर्टवरून पोलीस ठाणे जरीपटका येथे अपक्रमांक 465/25 BNS प्रमाणे गुन्हा दाखल झाला आणि त्या गुन्ह्याचा तपास आम्ही करत होतो। त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये आम्ही त्या नमूद 4 आरोपींची ओळख पटवून त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून त्यांना अटक करून त्यांच्या PCR घेतला। 2 दिवसाचा PCR मिळालेला आहे आणि त्या 2 दिवसाच्या PCRमध्ये आम्ही त्यांच्याकडून त्यांनी हिसकावून घेतलेली गाडी आणि मोबाईल आणि ज्या गाडीमध्ये त्यास नारी रोड इथे सोडलं होतं ती गाडी पण आम्ही ताब्यात घेतलेली आहे। आरोपी आमच्या ताब्यात आहेत, पुढील तपास करीत आहोत। याच्यातून काही मुलीच्या काही चक्कर आहे का असं आता आरोपींचं म्हणणं आहे, पण आता तपासामध्ये आपण पाहूया। पण किती आरोपी याच्यामध्ये? 4 आरोपी आहेत। 4 आरोपी आम्ही ताब्यात घेतलेले आहेत आणि पहिल्या आरोपीचं नाव आहे बबलू शेख, दुसऱ्या आरोपीचं नाव आहे नाव काय? बबलू शेख, दुसरा आहे शहजाद शेख, तिसरा आहे सलमान शेख आणि चौथा आहे शहाबाज अन्सारी। याच्यावर काही पहिले गुन्हे आहेत का? नाही, कुठलाही गुन्ह्यावर क्रिमिनल रेकॉर्ड नाही आहे, सध्या तरी नवीन आहेत आणि त्यांनी अंतर्गत वादामध्ये ह्या घटना झालेली आहे। असं याच्यामध्ये काही मुलीचं काही हाल आहे का तपासमध्ये? कोणी सांगितलेलं नाही अजून मुलीचं, पण असेच अफवा म्हणतात, पण कोणी फिर्यादीने पण नाही सांगितलं आणि आरोपीने पण नाही सांगितलं असं काही। असं सर समोरची तपास का चालू होता? आता आम्ही आरोपी आमच्या ताब्यात आहेत, PCRमध्ये तपास सुरू आहे। त्यांच्याकडून आम्ही आता मुद्देमाल हस्तगत केलेला आहे। अजून काही माहिती मिळते की आम्ही सांगू तुम्हाला।